आमदार रोहित पवार यांचे समर्थक सूर्यकांत मोरे यांच्या विरोधात प्रवीण दरेकरांनी विधान परिषदेमध्ये हक्कभंगाचा प्रस्ताव आणलाय। विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंच्या विरोधात सूर्यकांत मोरे यांनी जाहीर सभेमध्ये अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोपही दरेकरांचा आहे। त्यांनी विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचाही जाहीर अपमान केला। या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी दरेकरांनी केली आहे। दरम्यान ज्या कार्यक्रमामध्ये सूर्यकांत मोरेंनी सभागृहाचा अपमान केला त्या कार्यक्रमाला रोहित पवार, निलेश लंके आणि सुषमा अंधारे मंचावरती उपस्थित होत्या। हे सुद्धा दरेकरांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलंय। नामनियुक्त सदस्यांचं उडालेले बल, म्हाताऱ्या माणसातून निवडून गेलेले अशा शब्दप्रयोगाने अवहेलना करणे हे अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक सभापती महोदय आहे। एक प्रकारे ही वक्तव्य अथवा शेरेबाजी म्हणजे अमृत महोत्सवी वाटचाल पूर्ण केलेल्या भारतीय राज्यघटनेचा, त्यातील दूरदृष्टीपूर्ण तरतुदीचा घोर असा सभापती महोदय अवमान आहे। दैदिप्यमान वाटचाल असलेल्या अमृत महोत्सवी राजघटनेचा अशा प्रकारे अवमान करणाऱ्यांना सभापती महोदय या ठिकाणी शासन झालं पाहिजे। जर विधान परिषदेच्या सदस्याचा, सभापतींचा, ठीक आहे, तात्कालिक तुमचे काही मतभेद असू शकतात, राजकीय वैमनस्य असू शकतं, पण त्या अनुषंगानं एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता जर असा अवमानजनक बोलत असेल तर त्यावर विशेष अधिकार भंग झालाच पाहिजे, फौजदारी गुन्हे झालेच पाहिजे। असा कोणीही माणूस उठेल आणि उद्या विधान परिषद सदस्याला बोलत असेल आणि त्याला जर विधानसभेचा सदस्य बसून तिथे हसत असेल तर हे सुद्धा अवमानकारक आहे। या हक्कभंगाबरोबर त्याला मूक संमती देणाऱ्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई व्हावी। मी नेहमी सांगतो की आमदार ही एक जमात आहे, जसं पोलीस ही एक जमात आहे। एखाद्या कॉन्स्टेबलच्या एक कानाखाली मारली कोणी तर अख्खं पोलीस दल एकत्र होतं आणि त्याला सोडत नाही। तशाच प्रकारे आपल्या कुठल्याही आमदारावरती आणि आपल्या सर्वोच्च स्थानावरती जर अशा प्रकारचा हल्ला केला असेल तर पक्षविरहित सगळ्यांनी या गोष्टीचा तीव्र निषेध केला पाहिजे आणि आपली ताकद दाखवून दिली पाहिजे। मी ह्या हक्कभंगाला समर्थन करतो। दरम्यान गल्लीमधली भांडणं सत्ताधारी सभागृहामध्ये आणत असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे। त्यांनी टीका केली, पण ती टीका पदावर नाही केली, राम शिंदे सरांवर त्या ठिकाणी केली। पण ती टीका करत असताना जर इतर जे सर्व MLC आहेत आमदार, त्यांचं मन दुखावलं असेल तर मी स्वतः त्या सर्व MLCंची मी माफी मागतो। पण तिथं तुम्ही बघत असताना भावनेच्या भरात सूर्यकांत नाना बोलले असले तरी त्यांनी पदावर कुठे टीका केलेली नाही। त्यांनी टीका करत असताना राम शिंदे सरांवर केली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।